पंढरपूरच्या या वारीत लाखो वारकरी आहेत आणि हजारो दिंड्या आहेत, पण अशी वेगळी दिंडीच्या मालकांना आपण आता बोलणार आहोत जे पर्यावरणाचा विचार करतात। प्लास्टिक मुक्त दिंडी हा त्यांचा कार्यक्रम आहे आणि प्रत्येक वेळी हे त्या कार्यक्रम राबवतात। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। माझ्यासोबत अवचट सर आहेत। सर, काय सांगाल, ही कल्पना कशी सुचली? रामकृष्ण हरी। प्लास्टिक थर्माकोल कचरा मुक्त पंढरीची वारी असं एक ब्रीद वाक्य घेऊन आम्ही 14 वर्षापूर्वी या सगळ्या कामाला सुरुवात केली। वारी ही 40 वर्षापूर्वी पण होते आणि वारी 40 वर्षानंतरही राहणार आहे। पण 40 वर्षापूर्वीच्या वारीमध्ये एकही प्लास्टिकची पिशवी नव्हती, एकही थर्माकोलचं ताट नव्हतं, एकही सिल्वर कोटिंगची पत्रावळ नव्हती आणि खऱ्या अर्थानं ती निसर्ग वारी होती की कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण त्या वारीमुळे होत नव्हतं। आता स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे माणसाची जगण्याची जी ही बदललेली आहे, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात थर्माकोल आणि प्लास्टिक याच्या पत्रावळी ज्या आहेत, या पत्रावळी या वारी मार्गावर दिसायला लागल्या। माझे वडील जे आहेत त्यांनी 78 वर्षापर्यंत पायी वारी केली आणि ज्यावेळेस माझे वडील थकले त्यावेळेस मी त्यांना सोबत म्हणून मी वारीमध्ये यायला सुरुवात केली आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे, ज्या गावाची लोकसंख्या 10,000 आहे आणि अशा गावात 5,000 लोक येऊन जेवण करतात आणि मग ह्या ज्या पत्रावळी ज्या आहेत, या निसर्ग चक्रात कुठेही विघटन पावत नाही, यांचं काय होतं? मग असं लक्षात आलं की या पत्रावळी एकतर ट्रकमध्ये ट्रॅक्टरमध्ये भरून गावाबाहेर नेऊन टाकून दिल्या जातात, त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जातात, त्या पाणवठ्यामध्ये जातात, शेतकऱ्यांची शेती नापीक बनते, पाणवठ्यातलं पाणी प्रदूषित होतं। अन्यथा या मोठ्या प्रमाणावर या प्लास्टिक थर्माकोलच्या पत्रावळींना काडी लावली जाते आणि त्या जाळल्या जातात। आज आपण ग्लोबल वॉर्मिंग हा विषय सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला घेतो की एक प्लास्टिकची पिशवी जर आपल्या शेजारी जळत असेल तर आपण नाकाला लगेच रुमाल लावतो, इतके विषारी वायू त्याच्यातून बाहेर पडत असतात। पण या ठिकाणी ज्यावेळेस टनेजवर थर्माकोल आणि प्लास्टिक जाळलं जातं तर त्यावेळेस किती मोठ्या प्रमाणात आपण ब्रह्मांडामध्ये हे सगळे विषारी वायू सोडतो। मग या सगळ्या विषयावर काहीतरी काम करण्याची गरज आहे आणि मग याचं काम करायचं म्हणजे काय, तर जो संतांचा विचार आहे, आपल्याला वेगळं काहीच करायचं नाही की संतांनी काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी वृक्षवल्ली आम्हा सोयरे, म्हणजे त्यांनी झाडं पानं फुलं पशु पक्षी यांना सोयरे म्हणजे नातेवाईक मानलेलं आहे। मग आज या वारी मार्गावर काही संस्थांनी जो सर्वे केला त्याच्यात असं आढळून आलं की थर्माकोलच्या प्लेटवर वारकऱ्यांनी अन्न खाल्लं, कुणी हे जाणून बुजून अजिबात करत नाही, जे अवेलेबल आहे ते वापरलं जातं आणि मग ते अन्न खाल्ल्यानंतर काही ठिकाणी अर्धवट अन्न तसंच पडून राहिलं किंवा त्या प्लेटला तेल लागलेलं असतं, शिरा लागलेला असतो आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस जनावरं येतात ते प्लेट सहित खाऊन टाकतात आणि मग त्यामुळे अशी जनावरं आजारी पडतात। हजारो जनावरं आजारी पडलेली आहेत। आमच्या असं निदर्शनास आलं तर 500 ते 550 जनावरं याच्यातून मृत झालेली आहे। मग संतांचा जो विचार आहे की चराचराचं रक्षण झालं पाहिजे, म्हणजे किडा मुंगी पासून तर माणसापर्यंत हा प्रत्येक जण जगला पाहिजे, हे जर संतांचा विचार आहे तर यामुळे ही कुठेतरी कृती ही वेगळी घडतीये। म्हणून मग आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपने या सगळ्या वारी मार्गावर सर्वे केला। सर्वे केल्यानंतर आम्ही या तिन्ही देवस्थानांना भेटलो, आळंदी देवस्थान, पंढरपूर देवस्थान, देहू देवस्थान, या देवस्थान बरोबर आम्ही या सगळ्या विषयातल्या चर्चा केल्या आणि मग असं ठरलं की पुढच्या काही वर्षात या वारी मार्गावर कुठल्याही प्रकारचं थर्माकोल प्लास्टिक सिल्वर कोटिंगची पत्रावळ वापरली जाणार नाही, याचा एक कृती कार्यक्रम आम्ही तयार केला आणि त्या कृती कार्यक्रमामध्ये पहिलं काय केलं तर प्लास्टिकची पिशवी बंद झाली पाहिजे। आज या वारी मार्गावर आपल्याला प्लास्टिकची पिशवी बंद झालेली दिसेल। आता ही बंद कशी केली तर
प्रत्येक ठिकाणी माणूस दर्शनाला येतो, पण दर्शनाला येताना तो पान, फूल, नारळ, हार या सगळ्या गोष्टी घेऊन येतो, पण या सगळ्या गोष्टी तो आणतो, तो कॅरी बॅग मध्ये आणतो. त्या ठिकाणी पादुकांवर पानफूल अर्पण केल्यानंतर ती कॅरी बॅग तो टाकून देतो. बरं, हा माणूस पुन्हा घरी जाताना प्रसाद घेऊन जातो, तोही कॅरी बॅग मध्ये घेऊन जातो. त्यामुळे एक माणूस 2 कॅरी बॅग, म्हणजे दिवसाला या वारी मार्गावर 8 ते 10 लाख कॅरी बॅग वापरल्या जातात. मग आम्ही वारी मार्गावर असणारे सगळे शाळा, कॉलेजेस या ठिकाणी कार्यक्रम घेतले आणि तिथे मुलांना हा सगळा विषय समजून सांगितला की आपण उद्या आपल्या गावात पालखी येणार आहे. त्यामुळं मुलांना आम्ही एकच सांगितलं की आपण आई वडिलांबरोबर दर्शनाला जाणार आहात, पण दर्शनाला जाताना एकच गोष्ट करायची, आईजवळ एक कापडी पिशवी आणि वडिलांजवळ एक कापडी पिशवी द्यायची. याच कापडी पिशवीतून पानफूल न्यायचं आणि याच कापडी पिशवीतून प्रसाद घरी आणायचा. या वारी मार्गावरच्या 2 लाख विद्यार्थी आणि पालकांना आम्ही प्लास्टिक आणि थर्माकोल वापरायचं नाही याची शपथ दिली. याचा एवढा परिणाम मोठा झाला. त्याचबरोबर जे पानफूल विक्रेते आहेत वारी मार्गावर, या पानफूल विक्रेत्यांचा वर्कशॉप घेणारी आमची पहिली संस्था आहे. या सगळ्या पानफूल विक्रेत्यांना आम्ही एकत्र केलं आणि त्यांना आम्ही हा सगळा विषय समजून सांगितला की तुम्ही कॅरी बॅग मध्ये पानफूल देण्याच्या ऐवजी त्याच्यात तुम्हाला जो खर्च येतो तो तुमचा खर्च 0 होईल. तर तुम्ही कॅरी बॅग विकत आणण्याच्या ऐवजी तुम्ही 5 किलो रद्दी विकत घ्या, त्या रद्दीचे छोटे छोटे तुकडे करा, एकतर त्याच्या त्या कागदावर पानफूल द्या, अन्यथा जे पान मोठं आहे, वडाचं पान असेल किंवा बदामाचं पान असेल, त्याच्यावर तुम्ही पानफूल द्या. या वारी मार्गावरच्या एकाही पानफूल विक्रेत्याकडे आता तुम्हाला कॅरी बॅग मिळणार नाही. ही खूपच चांगली संकल्पना तुम्ही केली की कॅरी बॅग वारीत बंद करण्याचा निर्णय सगळ्यात मोठा होता, कारण की लाखोंच्या संख्येने वारकरी आहेत आणि लाखोंच्या संख्येने मग तो कॅरी बॅगचा कचरा, प्लास्टिक कचरा आणि जे पत्रावळीचं सुद्धा तुम्ही बोलला, तो पण एक खूप महत्त्वाचा विषय मला वाटला. या दिंडीचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की सगळ्या दिंड्यांपेक्षा ही दिंडी वेगळी आहे. हा पर्यावरणाचा विचार करते, हा धरती मातेचा विचार करते आणि पुढच्या पिढीला वारी कशी चांगल्या पद्धतीने करता यावी आणि काहीही त्यांना अडथळे येऊ नयेत या सगळ्या गोष्टींचा विचार ही दिंडी करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे सर बोलला, ग्लोबल वॉर्मिंगचा मुद्दा सगळ्यात तापणारा मुद्दा आहे. याचा सुद्धा दिंडीत आणि वारीत विचार केला जातोय, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. अशाच अधिक माहितीसाठी आपण पाहत राहा सुदर्शन मराठी. एक मुद्दा